आज एका छानशा कार्यक्रमाला जायचं होतं. पटकन तयार झाले. सीनियर सिटीझन सवंगडी ग्रुप कोथरूड यांच्या पाककला स्पर्धा होत्या. परीक्षक म्हणून जाण्याचा मान मिळाला. गेल्या गेल्या छान औक्षण झालं, स्वागत केलं, कवितेमधून ओळख झाली. लगेच परीक्षणाला सुरुवात केली. थीम होती हिरव्या मुगाचे पौष्टिक पदार्थ. पहिलाच पदार्थ बघून चाट पडले. हिरव्या मुगाचा डॉल केक. आतला संपूर्ण बेस हिरव्या मुगाचा होता. चवीलाही उत्तम होता. डॉलसुद्धा छान तयार केली होती. ती कापण्याची माझ्या जिभावर आलं होतं, पण केक खूप सुंदर होता. त्यानंतर मुगाचे कोंडुळे, ढोकळा, पाणगी, फणस आणि मुगाचं सांदण, कुरकुरीत लाडू असे बरेच पदार्थ होते. आणि हे सगळे सीनियर सिटीझन होते बरं का. माझ्यापेक्षा भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेले स्वयंपाकातले खरे अनुभवी. मी त्यांना जज करणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास. सगळे पदार्थ एकसोबडकर एक होते. सगळे मला आवडले. त्यामुळं माझी जरा पंचायतच झाली होती. आणि हे सगळे पदार्थ हळूहळू आपल्या चॅनलवर त्यांच्या नावासकट येणार आहेत बरं का. माझ्यासाठी सगळेच विजेते होते. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. नंतर मस्त गप्पा झाल्या. नेहमीच मी माझ्या आई आणि आजीच्या वयाच्या लोकांसोबत जास्त रमते. त्यामुळे एका तासासाठी गेलेली मी 2-2.5 तास कसे गेले समजलेच नाही. खूप अनुभव असतात त्यांच्या गाठीशी. या सगळ्यांचा उत्साह बघून असं वाटलं, अरे आपण कुठेच नाही आहोत. सगळे केवढे उत्साही आहेत. आयुष्याची सेकंड इनिंग मस्त आनंदात घालवायची याचा जणू काही सगळ्यांनी ध्यासच घेतला. रोज सगळे एकमेकांना भेटतात, आवडत्या गोष्टी करतात, न चुकत्यांचा सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतात. हे सगळं ऐकून वाटलं पटापट वर्ष सरावीत आणि मी पण सिनियर सिटीझन होऊन असंच जगावं. मागच्याच आठवड्यात एका वृद्धाश्रमाला भेट दिल्यावर वाटलं, वृद्ध होणं म्हणजे शाप आहे का? पण इकडे एक वेगळीच बाजू बघायला मिळाली आणि थोडं समाधान लाभलं. फक्त पाककला स्पर्धेची परीक्षक म्हणून गेलेली मी त्यांच्याकडूनच खूप काही शिकून आले. मला इथं बोलवलं त्यासाठी नीना मावशी आणि सिनियर सवंगडी ग्रुपचं मनापासून आभार. असेच आनंदाने राहा. काही वर्षांनी मी पण येते तुमच्याच ग्रुपचा भाग व्हायला.